ठीक आहे. या तू थोडा आतला आहे कॅमेरा पूर्ण दिस. बरोबर वाटतंय का? अजून थोडं इकडे नाही नाही फाईन. माझ्याकडे जास्त जागा वाटते, तुझ्याकडे कमी. तू फिरलास तर ते बरोबर होणार. हां तू असा फिर माझ्यासारखा बस, काही हरकत नाही. तुझी माझी मांडी दिसणार नाही आहे. हां नाही ते ठीक आहे. ठीक आहे, चला करूया. ठीक. एक करूया टेक, आवडलं तर मग हे करूया. ठीक आहे. नमस्कार, मी मनीष पंडित तुमचं परत एकदा स्वागत करतो. परत एकदा नाही, आता पहिलाच व्हिडिओ आहे. ओके. नमस्कार, मी मनीष पंडित तुमचं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात, जो आहे आपला देवराई स्पेशल. असं म्हणतात घर पाहावं बांधून. एखादं घर बांधताना ज्या ज्या अडचणींना माणूस सामोरा जातो किंवा ज्या ज्या चॅलेंजेसला पार करून ते घर बनवतो, तो एक अनुभव घेण्यासारखा असतो आणि आयुष्यात प्रत्येकाने तो अनुभव एकदा तरी घ्यावा. आणि म्हणून असं म्हटलं जातं घर पाहावं बांधून. पण ह्या अडचणी किंवा हे जे चॅलेंजेस घर बांधताना नेहमी जे येतात, ते सॉल्व करण्यासाठी बऱ्याचदा आपण वास्तुशास्त्रज्ञांची मदत घेत असतो. आज आपल्याबरोबर एक वास्तू डॉक्टर परीक्षित देशपांडे सर आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. वास्तुशास्त्र आणि देवराई या दोन्ही प्रोजेक्ट्सबद्दल, या दोन्ही विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. तर जराही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आजच्या या चर्चेला. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. मला तुम्हाला सर्वात आधी प्रश्न हा विचारायचा आहे की देवराई आणि तुमचं वास्तुशास्त्र या दोघांचा जो मेळ झाला आहे तो एक्झॅक्टली कसा झाला, सुरुवात कशी झाली, आणि तत्पूर्वी तुम्ही कट करूया आपण सुरुवातीला ते विचारणार होतं. हां देवराई. अच्छा ठीक आहे. पहिल्यापासून नको बोलूया, इथपासून करतो की नमस्कार परीक्षित सर. नमस्कार. मला तुम्हाला सर्वात आधी असा प्रश्न विचारायचा आहे की तुमची वास्तुशास्त्राची सुरुवात कधीपासून झाली? गेली कित्येक वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तर एक्झॅक्टली सुरू कधी केलं आणि आत्तापर्यंतचा काय अनुभव आहे? थँक्यू मनीष. मी बेसिकली इंटिरियर डिझायनर आहे, डेकोरेटर आहे आणि मी 1998 जे जे कुलाफाडमधनं इंटिरियरची डिग्री पासआउट झालो. त्यानंतर जेव्हा पुढचं काय किंवा पुढे आपण काय करायचं ह्यासाठी जेव्हा वडिलांशी चर्चा व्हायची, त्यावेळेला वडिलांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली होती की तुझ्याकडे एक कला आणि एक विद्या असली पाहिजे. सो कला तर मी जे जे कुलाफाडमधनं पासआउट झालेलो असतो, तर एक विद्या अशी असावी की ज्या तुझ्या कलेला त्या विद्येची जोड असावी. म्हणून त्या काळात इंटिरियरला साजेसं असं वास्तुशास्त्र शिकणं की जेणेकरून लोकांची घरं बांधताना त्या गोष्टीचा विचार केला जाईल. म्हणून मी वास्तुशास्त्र शिकलो. मी पुण्यात माझं शिक्षण पूर्ण वास्तुशास्त्राचं पुण्यात झालं. 2005पर्यंत माझं शिक्षण झालं आणि मी 2005पासून आज जागा आहेत वास्तुशास्त्र कन्सल्टिंग करतो. या माझ्या करिअरला वास्तुशास्त्र कन्सल्टंट म्हणून काम करण्याला 20 वर्ष पूर्ण झाली. अरे वा, अभिनंदन तुमचं याबद्दल. थँक्यू सर. तर आपण देवराईकडे वळूया. देवराईकडे जेव्हा देवराई अमराईचा जो प्लॉट तुम्ही बघायला गेलात, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हा परिपूर्ण कसा आहे? बेसिकली मनीष सर असं आहे की कोणीही म्हणजे आपण कुठलाही प्लॉट घ्यायला जेव्हा जातो तेव्हा ह्या बेसिक गोष्टी लोकांना माहिती असतात की बाबा प्लॉट स्क्वेअर असावा, प्लॉट रेक्टँगल असावा, तो कुठेही कट नसावा. तर सगळ्यात पहिले देवराईचा प्लॉट जेव्हा मी बघितला तेव्हा शास्त्रामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये शास्त्र सांगतं की उत्तर दक्षिण ज्या प्लॉटची लांबी जास्त पूर्व पश्चिमपेक्षा त्या प्लॉटला चंद्रवेदी प्लॉट म्हणा. आणि असा प्लॉट आपला वास्तूचा प्लॉट असा असावा ज्याची उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे, असा प्लॉट चंद्रवेदी प्लॉट म्हणून मानला जातो. आणि घर बांधण्याच्या दृष्टीने प्लॉटच्या दृष्टीने आता काही लोक अशी आहेत की नुसते प्लॉट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात. बरोबर. सो त्या केसमध्ये सुद्धा आम्ही कन्सल्टिंग करतो की कुठला प्लॉट घ्या, भले तुम्ही त्याच्यावरती आज नाही तर उद्या घर बांधा किंवा नका बांधू, कसं आहे तुमची इच्छा. मग त्या केसमध्ये दक्षिणोत्तर लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिणोत्तर लांबी जास्त असा प्लॉट चंद्रवेदी प्लॉट मानला जातो. सो मुळात देवराई हा जो प्लॉट आहे हा देवराई नाही, दक्षिणोत्तर लांबी जास्त आहे. आहे ना. हो मला माहिती आहे पूर्ण, डोक्यात फिट आहे माझ्या. उत्तरेला विहीर आहे, दक्षिणेला एंट्री आहे. ही लांबी केवढी आहे? हां. सो दक्षिणोत्तर लांबी ह्या प्लॉटची जास्त आहे. जी प्लॉट धारकाला आणि जिथे लोक प्लॉट घेणार आहेत किंवा लोक घर बांधणार आहेत या सगळ्यांसाठी चांगले आहे. ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकूण 36 प्लॉट तर त्याच्यामध्ये प्लॉटिंग केलेलं आहे.
आणि आम्ही हा पूर्ण प्रयत्न केला की प्रत्येक प्लॉट हा रेक्टँगल असेल किंवा स्क्वेअर असेल, त्याचे चारी कोपरे तुम्हाला 90 डिग्रीमध्ये मिळतील. ह्याला शास्त्राला फार महत्त्व आहे की तुमचं प्लॉट हा चारी कोपरे त्याचे 90 डिग्री असले पाहिजेत. त्यासाठी मुळात त्या देवराईच्या सुयश डेव्हलपरनी प्लॉट सोडून दिलेला आहे. का तर बाकीच्यांना प्लॉटधारकांना रेक्टँगल किंवा स्क्वेअर प्लॉट मिळावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॉटच्या उत्तरेला विहीर आहे. शास्त्र सांगतं उत्तरेला पाण्याचा साठा असावा, तर मुळात नॅचरली यांच्याकडे उत्तरेला विहीर आहे. अरे वा. दुसरं, आत्तापर्यंत लोकांना एवढं माहिती आहे की दक्षिणेचा दरवाजा वाईट, लोकांना दक्षिणेच्या दरवाजाला घाबरतात. पण शास्त्रामध्ये दक्षिणेला एक गृहक्षत नावाचं पद आहे. पूर्ण जे वास्तुशास्त्र आहे ते 81 पदावरती चालतं. प्रत्येक दिशेला प्रत्येकाचे 9 पदं आहेत, त्या दिशेचा तो अधिपती आहे. तर दक्षिणेला गृहक्षत पदावरती जो अधिपती आहे त्याच्यावरती जर एंट्रन्स असेल तर दक्षिणेचा दरवाजा हा इतर सगळ्या दरवाजांपेक्षा बेस्ट रिझल्ट येतो. दक्षिणेचा दरवाजा, पण तो दक्षिणेकडनं पूर्वेकडे सरकलेला, आग्नेयेकडे सरकलेला आहे. गृहक्षत पद हे महत्त्वाचं आहे. तर ह्या देवराई प्लॉटचा जो मेन एंट्रन्स आहे हा मुळात गृहक्षत पदावरती आहे. आज ज्यांना कन्सल्टिंग वास्तूबद्दल जी काय माहिती असेल त्याच्यामध्ये त्यांना कळेल की गृहक्षत पद किती महत्त्वाचं आहे ते. हा प्लॉटचा दरवाजा इतर सगळ्या बाजूच्या दरवाजापेक्षा जास्ती फलद्रूप असतो आणि ह्याचा फायदा प्रत्येक प्लॉटधारकाला होणार आहे. अरे वा. दुसरं याच्यामध्ये आम्ही प्लॉटिंग करताना जेव्हा एक प्लॅनिंग केलं होतं की लोकांची घरं कशी बांधली जातील, लोकांना कसं आपण जास्तीत जास्त शास्त्राप्रमाणे देऊ शकतो. मुळात तुमच्याकडे ओपन प्लॉट आहे तर तुम्ही जास्तीत जास्त शास्त्राप्रमाणे 100% शास्त्राप्रमाणे घर बांधू शकता. तर प्रत्येकाचा दरवाजा कुठल्या चांगल्या पदावरती घेता येईल इथपर्यंत प्लॅनिंग झालेलं आहे की कोणाला कुठला दरवाजा मिळाला तर त्याचं घर फायदेशीर होणार आहे. त्यांनी घर बांधताना वास्तूचं पण कन्सल्टेशन तुम्ही देणार आहात? मेन कसं आहे, एक तर आधी मुळात प्लॉट शास्त्राप्रमाणे केला, मग सगळ्यात पहिले इथे कंपाऊंड वॉल आलं की गेट आलं. गेट हे कुठे असलं पाहिजे, मेन एंट्रन्स तो तिथे डिसाईड केलेला आहे की जो तुमच्या ह्या पदावरती असेल तर तुमच्या फायदेशीर. प्लस प्लॉटची जागा किती बाय कितीची असावी इथपासून प्लॅनिंग आहे की त्याला आय आणि व्ययचं सांगड आहे. कोणी आपल्या पूर्वजांना माहिती असतं, पूर्वीच्या लोकांना वास्तूमध्ये आय जास्त पाहिजे, व्यय कमी पाहिजे, म्हणजे इन्कम सोर्स जास्ती पाहिजे आणि खर्च कमी पाहिजे, तेव्हा सेविंग राहणार. तर मग ते कुठल्या गोष्टीवरती ज्या कर्मानावरती घर बांधलं जाईल त्याच्यामध्ये आय जास्त असेल आणि व्यय कमी असेल इथपासून प्लॅनिंग आहे. ज्यांना कोणाला घर बांधायचं असेल ते इतक्या डीप लेवलवरती प्लॅनिंग करता येतं, मार्गदर्शन करता येऊ शकतं. जर या घर बांधताना जेव्हा जर तुमची गरज लागली, तुमच्या कन्सल्टन्सीची आवश्यकता पडली तर तुम्हाला कुठे संपर्क केला जाऊ शकतो? जर कोणाला त्या प्लॉटवरती घर बांधायचं असेल आणि कोणाला संपर्क करायचा असेल तर माझा डिटेल्स खाली दिलेले आहेत. प्लस मी माझा मोबाईल नंबर सांगतो 8698870222. ब्रिलियंट वास्तूला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. उत्तम. मला एक शेवटचा आता तुम्हाला एकच प्रश्न असा विचारायचा आहे की देवराई आमराई या प्रोजेक्टबद्दल ओव्हरऑल तुमचं कन्सल्टेशन तुम्ही दिलेलं आहे, पण जर यापुढेही देवराईशिवाय इतर कन्सल्टेशन मुंबईत किंवा काही करायचं असेल तरी तुम्हाला या नंबर संपर्क करता येईल? जरूर, येस, ह्याच नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. एक 4 दिवस आधी अपॉइंटमेंट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही मला आपण अपॉइंटमेंट फिक्स झाले की आपण तिथे साईट व्हिजिट करू. प्रत्यक्ष साईट व्हिजिट करूनच कन्सल्टिंग केलं जातं. फोटोवरनं किंवा प्लॅनवरनं कुठलंही कन्सल्टिंग होत नाही. अरे हो, हे सांगायला हवं. अजून काही कुठल्या प्रश्न मी विसरतो? माती परीक्षण, पाणी परीक्षण केलं तर सांगायचं. तू विचार की त्यात तुम्ही काय काय केलं, मग मी सांगेन. अच्छा. पण देवराई आमराईचे प्लॉट जेव्हा तुम्ही परीक्षण करत होता तेव्हा नक्की कुठल्या कुठल्या निकषांच्या आधारावर हे परीक्षण केलं गेलं? आता जेव्हा प्लॉटचं वास्तू कन्सल्टिंग केलं जातं सगळ्यात पहिलं बघितलं तर प्लॉटचा आकार. हा जो देवराईचा जो प्लॉटचा आकार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक असं जाणवलं की आम्ही जर नॉर्थ ईस्टचा जर प्लॉट ॲडिशनल घेऊ शकलो तर हा प्लॉट आहे त्याच्यापेक्षा अजून प्लसमध्ये जाईल. तर त्याचे प्रयत्न तसे चालू आहेत. त्या निगडीत व्यक्तींशी बोलणं आणि त्याच्यावरती सक्सेस होईल. दुसरं म्हणजे प्लॉट चेक करत असताना पाणी, प्लॉट जमीन किती पाणी शोषून घेते, पाण्याचा आधार. दुसरं मातीचा वास, मातीची चव, मातीचा रंग इथपर्यंत ते चेकिंग केलं जातं की ती माती कशी आहे. ती माती म्हणजे कसं असतं ना, आपण म्हणतो ना की माती जी आहे म्हणजे घराची जी माती आहे ती माणसांना धरून ठेवते, तशी ती माती असावी.
म्हणून ती आधी माती चेक केली जाते. त्यानंतर कुठे कुठे आज इतकं चांगलं प्लॉटमध्ये इतकी चांगली गोष्ट आहे की मेन त्यांच्या आग्नेयाला ट्रान्सफॉर्मर आहे. आम्ही सांगतो की लोकांना आग्नेय कोपऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मर घ्या, इलेक्ट्रिसिटीचं सगळं सबस्टेशन तिकडे असावं. कर्मधर्म सहायकाने तिकडेच आहे. नॅचरली त्यांच्या प्लॉटमध्ये उत्तरेला विहीर आहे, जी सहसा कोणाला मिळत नाही. ज्या अर्थी सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे त्या अर्थी त्या प्लॉटमध्ये उन्नती ठरलेली आहे. राईट. एक अजून मला इकडे नमूद करावं वाटतं की नक्षत्र वन नावाची एक कॉन्सेप्ट त्यांनी बनवलेली आहे देवराई अमराईमध्ये. त्यात असं सांगितलं जातं की प्रत्येक नक्षत्राचं एक झाड असतं आणि त्या झाडाची जर तुम्ही पूजा केली किंवा जर संगोपन केलं तर ते तुम्हाला फलदायी ठरतं. तर ते कितपत ॲक्च्युली कसं आहे ना, आपल्याकडे जी काही शास्त्र आहेत पहिल्यापासून प्रत्येक नक्षत्रावरती एक झाड आहेच, नक्कीच आहे. इवन तुमचे स्वतःचे जे वैयक्तिक प्लॉट असणार आहे, जे कोणी प्लॉटधारक असणार आहे त्यांच्याकडे वास्तू बांधल्यानंतर पण भरपूर जागा प्लॉटमध्ये त्यांच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये शिल्लक असणार आहे. तर त्यांच्या घरातल्या माणसांची जी नक्षत्र आहे त्याची झाडं पण आपण तिकडे लावून देऊ शकतो. तेवढी सोय त्यांनी नक्कीच केलेली आहे. आज तुम्ही जर बघितलं की त्यांचे जे हॉलिडे होम्स आहेत किंवा ते आत्ता तिथे त्यांनी जी वास्तू बांधलेली आहे ती मुळात वास्तू नैऋत्य कोपऱ्यात बांधलेली आहे. शास्त्र सांगतं की नैऋत्य कोपरा हा जड असावा, तर मुळात ते प्लॉट सगळे बांधले गेले आहेत. दुसरं तुम्ही बघाल तर आपल्याकडे विजयाचं प्रतीक म्हणून झेंडा वापरला जातो. तुम्ही जर प्लॉटमध्ये व्हिजिट केली सगळ्यांनी तर तुम्हाला कळेल की त्या दक्षिणेला झेंडा जितका उंच लावताल तेवढा तितकाच उंच धावलेला आहे, कारण का ते विजयाचं प्रतीक आहे. आज तुम्ही रथावरती झेंडा असतो, आपल्या घरामध्ये झेंडा लावतो, आपण गुढी का वापरतो, ते प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा नुसता प्लॉट धारकासाठी न करता तिथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना कसा होईल इतका सखोल विचार केलेला आहे. ज्यांना कोणाला घर बांधत आहे त्याच्यामध्ये पण आपण त्यांना मार्गदर्शन करून देऊ शकतो की कुठे तुमचं कुठली रूम असावी, कुठली जिना कुठे असला पाहिजे, खिडक्या किती असल्या पाहिजेत, सम असल्या पाहिजेत का विषय इतका सखोल विचार करता येतो. खिडक्यांची साईज, दरवाजाची साईज, कुठलं फ्लोरिंग असलं पाहिजे, हाईट किती असली पाहिजे, म्हणजे जेवढा तुम्ही खर्च तर आपण असंही करणार असतो. फार काही वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधल्यानंतर फार काही आमूलाग्र खर्च झाला आहे असं ऐकिवत नाही. मुळात बांधतानाच ते गोष्टी लक्षात घेतल्या तर खर्च नक्कीच नियोजित केला जाऊ शकतो. समजा तुम्हाला एखादं घर बांधायला समजा बाबा 15 लाख खर्च येणार आहे, धरून चाला. एखादा बंगला बांधायला आपल्याला 15 लाख खर्च येणार आहे, पण ते शास्त्राप्रमाणे बांधल्यानंतर तो खर्च कमीही होत नाही, जास्तही होत नाही. तेवढा येणार तर तेवढाच येणार आहे. पण ते जे खर्च जर केलेले 15 लाख रुपये असतात ते तुमचे ना रिटर्न द्यायला सुरुवात करतं शास्त्राप्रमाणे घर बांधल्यानंतर. आणि नंतर वेगळी तोडफोड करायची गरज पडत काहीही करावं लागत नाही. मुळात बांधताना जर इव्हन इथपर्यंत बांधताना तुम्ही कुठल्या दिवशी बांधकाम चालू करायचं, कुठलं सुरुवात करायची इतकं आहे. माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत की इतक्या लेवलवरती त्यांनी सांभाळलेलं आहे सगळं घर बांधताना. कुठून पहिले नैऋत्याची भिंत, मग दक्षिणेची भिंत, मग ईशान्येची भिंत, इतक्या लेवलपर्यंत कामं केलेली आहेत. इव्हन तुम्ही विटा कुठल्या वापरायच्या इथपर्यंत. आज आपण इथे इको फ्रेंडली लोकांना घराचं आपण ऑपॉर्च्युनिटी देतो आहे की त्यांनी जर बांधत असेल तर इको फ्रेंडली घर बांधू शकतात. ते बांधतानाही तुम्ही हा विचार नक्कीच करू शकता. एकूणच वास्तुशास्त्र, इको फ्रेंडली घर आणि नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असलेली जागा म्हणून देवराईच्या अमराई या प्लॉटचा उल्लेख आपण करू शकतो. नक्कीच. लोकांना सेकंड इनिंग होम म्हणा किंवा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जर कोणाला घर घ्यायचं असेल तर मी हे नक्की सजेस्ट करेल, कारण का ह्याच्यात ट्रिपल फायदा आहे. प्लॉटमधनं प्लॉट व्हावं, घरातनं घर व्हावं. माणसाला माणूस जसा जोडला जातो तेव्हा वास्तूतनं वास्तू उभी राहावी असे आपले पूर्वज म्हणायचे. एका वास्तूतनं दुसरी व्हावी इतकी गॅरंटी आहे की ह्या वास्तूतनं दुसरी वास्तू येईल. तेवढं नक्की, तेवढा विचार आम्ही केलेला आहे. परीक्षेचं आज तुम्ही इकडे आलात आणि एवढी महत्त्वपूर्ण माहिती देवराई अमराई या प्रोजेक्टबद्दल दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू मनीष सर, थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.